नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. इंडियन पॉलिटीची PYQ सिरीज आपण पाहतोय. MPSCने 2011 ते 2025 दरम्यान जे जवळजवळ 2700+ प्रश्न पॉलिटीच्या अभ्यास घटकांवरती विचारलेले आहेत. तर त्या सर्व अभ्यास घटकांच्या प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी मराठी माध्यमातली यूट्यूबवरची ही पहिली सिरीज आहे. आणि आपण ही लेक्चर जे करतोय तर एका लेक्चरमध्ये पूर्ण एक टॉपिक कवर करतोय. मागचे जर का तुम्ही 2-3 लेक्चर पाहिले असेल तर तुम्हाला ती आयडिया आली असेल. मे बी एखादं लेक्चर खूप मोठं होऊ शकतं आणि ते झाले ते 1.5-2 तासाचे लेक्चर व्हायला लागलेले आहेत. परंतु ती लेक्चर तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की या टॉपिकवरती पर्टिक्युलर किती प्रश्न आलेले आहेत. आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, हा अत्यंत आयोगाचा प्रिय टॉपिक आणि अभ्यास करताना सुद्धा आपला प्रिय टॉपिक आहे. या टॉपिकवरचा जो MPSCचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न राहिलेला आहे, तर कुठल्या देशाकडून आपण कोणती राज्यघटनेतली तरतूद स्वीकारलेली आहे याच्यावरती MPSCने जास्त प्रश्न विचारलेले आहेत. जवळजवळ 2011 ते 2025 या 10-12 वर्षामध्ये राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये, म्हणजे प्री असेल किंवा मेन्स असेल, या पर्टिक्युलर टॉपिकवरती 100पेक्षा जास्त प्रश्न विचारलेत. तर त्या प्रत्येक प्रश्नाचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. ही जी पर्टिक्युलर PYQची जी PDF आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलबरोबरच टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहे. आजचा आपला टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. आता राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहत असताना कोणत्या अभ्यास घटकांवरती भर दिला पाहिजे किंवा कोणत्या घटकांचा अभ्यास करायला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं असतं. मी प्रत्येक टॉपिकच्या अगोदर तुम्हाला सांगतो आहे की हे अभ्यास घटक वाचा, याचा अभ्यास करा. ह्याच्यामध्ये महत्त्वाचे 5 अभ्यास घटक आपल्याला दिसून येत आहेत. राज्यघटनेचे स्रोत, म्हणजे अगदी भारतीय स्वतंत्र चळवळीचा वारसा तिथपासून ते 1935च्या कायद्यापर्यंत हे कायदे असतील. याशिवाय विविध लोकांनी मांडलेली मतं असतील, विविध अहवाल असतील, आयोग असतील, हे राज्यघटनेचे स्रोत. म्हणजे बाहेरच्या देशातल्या राज्यघटना तर त्या स्रोत म्हणून आपण कन्सिडर केलेल्याच आहेत. परंतु मी पर्टिक्युलर भारताबद्दल बोलायचं झालं तर ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे, म्हणजे भारताची राज्यघटना उदारमतवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, हे सगळं स्वरूप तुम्हाला माहीत पाहिजे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ, जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे, ताठर आणि लवचिक आहे, एकात्म न्यायव्यवस्थेची तरतूद आहे, संघराज्य व्यवस्थेची तरतूद आहे. ह्या सगळ्या घटकांची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याशिवाय राज्यघटनेचं मूल्यमापन याचा अर्थ काय असतं की राज्यघटनेवरती कोणी टीका टिप्पणी केली का, मग त्याला काउंटर म्हणून भारतीय घटनातज्ञांनी काय उत्तर दिले, किंवा बाहेरच्या देशातले जे मोठे घटनातज्ञ आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, त्यांचं मत काय. उदाहरणार्थ, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहेत किंवा वेस्टर्न पॉलिटिकल आपण काय म्हणतो घटनातज्ञ आहेत. त्याच्यामध्ये आयवर जोनिंग्स असतील, ग्रॅन्युल ऑस्टिन्स असतील, VC KC वियर असेल, असे वेगवेगळे जे विचारवंत आहेत, तर त्यांचं भारतीय राज्यघटनेबद्दलचं मत जे आहे तर त्याला आपण थोडक्यात मूल्यमापन म्हणतो. आणि 5वा पॉईंट आहे भारतीय घटनावादाची वैशिष्ट्य, कॉन्स्टिट्युशनलिझम त्याला असं म्हटलं जातं. आता हे कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती भारतीय संविधान नावाची एक लेक्चर सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये मी भारतीय संविधानवाद आणि भारतीय संविधानवादाची वैशिष्ट्ये याच्याबद्दलचं एक लेक्चर अपलोड केलेलं आहे. जर का तुम्ही ते पाहिलं असेल तर तुम्हाला ते कळेल की भारतीय संविधानवाद म्हणजे काय, म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय आणि त्याची ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत. ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहा. काय नक्की वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या लक्षात येईल. आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्याच्या अगोदर जो मला अतिशय महत्त्वाचा भाग वाटतो आहे की जे मला सांगायचं होतं पहिल्यांदाच, की विविध देशांचे जे राज्यघटना आहेत त्याबरोबर भारतातले जे विविध कायदे केलेत होते, अगदी रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पासून ते 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, नंतर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, या विविध कायद्यातून किंवा विविध देशांच्या राज्यघटनेतून आपण कुठल्या कुठल्या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत याचा एक तक्ता तुम्ही तयार केलाच असेल. सुरुवातीलाच मी ते सांगून टाकतो म्हणजे मला परत रिपीट नाही करावं लागणार. भारतीय स्वातंत्र्याचा लढा होता, आपण याच्यातून काय काय स्वीकारलं आहे? अहिक राष्ट्रवाद, जबाबदार व प्रातिनिधिक शासन अर्थात लोकशाही शासन आणि कल्याणकारी राज्याचा आशय, या 3 गोष्टी आपण भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातून स्वीकारलेल्या आहेत. भारत सरकार कायदा 1935, तिथून आपण संघराज्य व्यवस्था, राज्यपालांचं पद, न्यायमंडळ, लोकसेवा आयोग, आणीबाणीविषयक तरतुदी आणि प्रशासकीय तपशील स्वीकारला आहे. ब्रिटिश किंवा इंग्लंडची राज्यघटनेतून काय काय स्वीकारले? कायद्याचं राज्य, संसदीय शासन, कायदेमंडळ कार्यपद्धती, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, आदेश देण्याचा विशेष हक्क, संसदीय विशेषाधिकार, द्विगृही सभागृह, घटनात्मक प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधानाचं पद आणि लोकसभेचा सभापती, या तरतुदी आपण ब्रिटनकडून स्वीकारल्यात. त्याच्यानंतर येतं अमेरिकेची राज्यघटना.
सगळ्यात महत्त्वाचा भाग अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारला आहे. मूलभूत हक्क, न्यायमंडळाचं स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणं म्हणजेच महाभियोगाची प्रक्रिया, उपराष्ट्रपतींचं पद, लिखित राज्यघटना, सरनामा म्हणजेच प्रियांबल, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती सर्व सशस्त्र सेना दलांचे सर्वोच्च प्रमुख असतील. आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारे सदस्यांची नियुक्ती, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत. कॅनडाच्या राज्यघटनेतून प्रबळ केंद्र असलेलं संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्राकडून राज्यातील राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचं सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारले समवर्ती सूची, व्यापार, उदीम आणि दळणवळणाचं स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, सरनाम्याची भाषा. जर्मनीच्या वायमर राज्यघटनेतून आपण काय काय स्वीकारले? आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची तहकुबी. सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत कर्तव्य, सरनाम्यामध्ये न्यायाचे उद्दिष्ट म्हणजे कुठले कुठले न्याय? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आणि पंचवार्षिक योजना आणि नियोजन. फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण गणराज्य म्हणजे रिपब्लिक ही तरतूद स्वीकारले. याशिवाय सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे उद्दिष्ट. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून आपण राज्यघटनेमध्ये दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि राज्यसभा सदस्यांची निवडणूक. आणि जपानच्या राज्यघटनेतून आपण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती ही तरतूद स्वीकारलेली आहे. तर हे जे सगळे गोष्टी मी तुम्हाला पहिल्यांदाच का सांगितल्या, आता ते मध्ये आधी मी रिपीट नाही करत. हे तुम्ही वाचलं असेल किंवा बऱ्याच जणांनी पाठही केलं असेल. ओके, नसेल पाठ केलं तर पाठ नका करत बसू, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. न पाठ करता लक्षात राहिलं तर वेल अँड गुड, नाही राहिलं तर मग ते पेपरला लक्षात येतच. 2-3 तरतुदी जर का तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही जोड्या लावायला हा प्रश्न क्रॅक करू शकता. तर आता हे सगळं तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगून दिले. आता 1 बाय 1 आपण प्रश्न पाहूया. 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करतं म्हणजे काय करतं? 4-5 तुम्हाला वाक्य दिलेत, त्याच्यातले तुम्हाला बरोबर ऑप्शन्स निवडायचे आहेत. म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावरती भेदभाव करतं का राज्य भेदभाव धर्माच्या आधारावरती रोजगारात? नाही, पहिलं विधान चुकलं. मग ए कुठं आहे ते चूक. इथं ए आहे, इथं ए आहे, राहिला बी, सी, डी आणि बी, डी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी, सी आणि डी. ओके. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था आणि धार्मिक शिक्षण शिकवून देण्यास स्वतंत्र आहे, हे चुकीचं आहे. कोणताही अपवाद नाही, अपवाद आहे. कुठं अपवाद आहे? की ज्या शैक्षणिक संस्था सरकारकडून ग्रँट किंवा अनुदान घेत आहेत तिथं तुम्हाला काय म्हणतो आपण धर्माचं शिक्षण देता येत नाही. जिथं निम्म अनुदान घेतलं जाते आणि निम्म ती संस्था खर्च करत असेल तर तिथं परवानगीनं शिक्षण देता येतं. आणि काही धार्मिक संस्था असतात तिथं पालकांच्या पूर्व परवानगीनं शिक्षण दिलं जातं, धार्मिक शिक्षण. त्याच्यामुळं अपवादाशिवाय हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी, सी आणि डी हे जे 3 ऑप्शन आहेत. राज्यानं कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचं टाळलं आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजतं आणि सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. साधे सोपे सरळ प्रश्न असतात, फक्त त्याला आपण अवघड करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा प्रश्न आहे, भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानामधून कोणती वैशिष्ट्य तत्त्वे घेण्यात आलेली आहेत? 2023चा प्रश्न. आत्ताच मी तुम्हाला सांगितले 2 तत्त्व आपण स्वीकारलेले आहेत. एक आहे समवर्ती सूची आणि दुसरं आहे व्यापार, वाणिज्य आणि परस्पर संबंधाचं स्वातंत्र्य. ए आणि सी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दॅट्स इट. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भारतीय संघवाद डॅश डॅशच्या संघवादाशी मिळता जुळता आहे. ओके. कोणत्या? कारण आपण ही जी तरतूद आहे तर ती कॅनडाकडून स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारतीय संघवाद हा कॅनडाच्या संघवादाशी किंवा फेडरल स्ट्रक्चरशी तुम्हाला मिळता जुळता असल्याचं दिसतंय. कारण ही जी तरतूद होती संघराज्याची तर ती तुम्हाला माहीत आहे, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मागच्याच मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की के.टी. शहा नावाचे एक विचारवंत होते की जे घटना समितीचे सदस्य होते. त्यांचं असं मत होतं की भारतात अध्यक्षीय व्यवस्था स्वीकारावी, परंतु तो विचार बाजूला ठेवून आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली आणि आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून प्रबळ केंद्र असलेलं संघराज्य ही तरतूद जी आहे तर ती आपण स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्याचा सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाने डॅश डॅश या प्रकरणात मांडलेला होता. कुठल्या खटल्यामध्ये मांडलेला होता हे सर्वांनाच माहीत आहे. केशवानंद भारती
विरुद्ध केरळ राज्य हा 1973चा खटला आहे आणि बऱ्याच वेळेला आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला. त्याच्यामुळे हा खटला व्यवस्थित करून घ्या. कितीचं बेंच होतं, प्रमुख कोण होते, सिक्रे होते ते तुम्हाला माहीतच आहे. 1973चं आहे. केशवानंद भारती यांचं नुकतंच निधन झालं. या खटल्याला पूर्ण 50 वर्ष पूर्ण झालेत. या सगळ्या गोष्टी. मनेका गांधी आणि मिनर्वा मिल्स हे राईट टू लाईफ आर्टिकल 21 संबंधित असणारे खटले आहेत. आता मिनर्वा मिल्स हा 1980चा खटला आहे. गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967चा खटला आहे आणि मनेका गांधी विरुद्ध केरळ राज्य हा 1978चा खटला आहे. हे तुम्हाला माहीत आहे, हे तुम्ही वाचलं आहे. खटल्यांची एक सिरीज वेगळी आहे, वेगळं लेक्चर आहे, ते तुम्ही पाहून घ्या. जी लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत त्याचं मी एक्सप्लेनेशन देत बसणार नाही, कारण ते तुम्ही लेक्चर पहा. जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी इथं बोलतो आहे, ना तर हे बिनाकामाचे लेक्चरची लेंथ वाढेल आणि तुम्हाला बोर होऊ शकतं. ती काळजी मी घेतो आहे. बघा, खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी सारखं आहे किंवा दोघांसाठी समान आहे? कुठलं विचारले? भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य. काय काय समान आहे? संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल किंवा सर्वोच्च न्यायालय. हे बरोबर वाटतंय का? तर बरोबर आहे. अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ हे अमेरिकेत आहे. भारतात राज्यांचा विनाश होऊ शकतो. दुहेरी न्यायव्यवस्था आहे का? नाही. भारतात एकेरी न्यायव्यवस्था आहे. एकात्म निवडणूक यंत्रणा आहे का? नाही. राज्याची वेगळी आहे आणि केंद्राची वेगळी आहे. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय भारतातही आहे आणि अमेरिकेतही आहे. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आता हे बघा, हे विचारवंत आहेत. हे एकदाच तुम्हाला एक लेक्चर घेऊया आपण. त्याच्यामध्ये ज्या ज्या विचारवंतांनी भारतीय राज्यघटनेवरती टीका टिप्पणी केली किंवा मूल्यमापन केले ते सगळे आपण एका लेक्चरमध्ये गुंडाळून टाकूया, म्हणजे तुम्हाला इतरत्र जायची गरज पडणार नाही. M.V. पायली यांच्या मतानुसार भारतात लोकशाहीचा पाया बनवणारी संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत तत्त्व कोणती? ओके, लोकशाहीचा पाया बनवणारी आणि संविधानात अंतर्भूत असणारी मूलभूत तत्त्वे कोणती? बघा, कॅबिनेट सरकार आहे का? आहे. संघराज्यवाद आहे का? आहे. न्यायालयीन स्वातंत्र्यता आहे का? तर न्यायालयीन स्वातंत्र्यतासुद्धा आहे. धर्मनिरपेक्षता आहे का भारतात? आहे. राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्व आहेत का? तर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्वच्या सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत. M.V. पायली यांच्यामध्ये लोकशाहीचा पाया मजबूत बनवणारी संविधानात अंतर्भूत असणारी मूलभूत तत्त्व, तर ही 5च्या 5 तत्त्व भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला अंतर्भूत असल्याचं दिसतं. ओके, प्रश्न सोपा होता, फक्त तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. पुढचा प्रश्न. राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधी भारताने डॅश डॅश राज्यघटनेचं अनुकरण केलेलं आहे. कुठल्या राज्यघटनेच्या तरतुदीवरून राज्यपालांच्या नेमणुकीची पद्धत जी आहे तर ती आपण स्वीकारलेली आहे? तर केंद्राकडून राज्यातील राज्यपालांची नियुक्ती ही जी तरतूद आहे तर आपण ती कॅनडाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. ओके, आणि हे पद जे आहे तर या पदाची तरतूद मात्र तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 असल्याचं दिसतं. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा थोडंसं. कॅनडाकडून ह्या पदाची तरतूद स्वीकारलेली आहे आपण. केंद्र असेल तर ती राज्यपालांची नियुक्ती करेल. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न जोड्या लावायच्या तुम्हाला. इथंच लक्षात येते बघा, हे मागच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. सल्लागार समिती काय एका बाजूला समिती आणि त्याच्या अध्यक्ष दिलेले आहेत. तर कुठल्या जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. मागचं लेक्चर पाहिलं नसेल तर मागच्या लेक्चरमध्ये ह्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले. मूलभूत अधिकार उपसमिती J.B. कृपलानी बरोबर आहे. याशिवाय केंद्रीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू आणि प्रांतीय संविधान समिती सरदार वल्लभभाई पटेल, त्याच्यामुळे हेही बरोबर आहे. अल्पसंख्याक उपसमिती H.C. मुखर्जी हे यांचं नाव इथे येते, त्याच्यामुळं हे चुकले. आणि सल्लागार समिती राजेंद्र प्रसाद हेही चुकले, त्याच्यामुळं ब आणि क हे 2 पर्याय आहेत तर ते बरोबर आहेत. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ब आणि क हे 2 ऑप्शन बरोबर आहेत. सोपं आहे, त्याच्यामध्ये काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढचा प्रश्न बघा. भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत? संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात म्हटले आणि वैशिष्ट्य म्हटले आणि योग्य म्हटले. संविधानाची सर्वोच्चता भारतात आहे का? आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व आहे. केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेची विभागणी झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता नाही आहे. संविधान सर्वोच्च आहे. दोन्हीपैकी एकच येईल ना, एकतर संविधान येईल किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ येईल. मग ते ड काढून टाका. कुठं ड नाही आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ, ब आणि क बरोबर. सत्तेची विभागणी 7वी अनुसूची 246 आर्टिकल. स्वतंत्र न्यायव्यवस्था 124 भारताचं स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. संविधानाची सर्वोच्चता ती नेहमीच आपण प्रस्थापित केलेली आहे. ओके, सोपा प्रश्न होता.
खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये आहेत किंवा वैशिष्ट्ये विचारलेत. अध्यक्ष शासन पद्धती आहे का? नाही. प्रभावशाली केंद्र शासन, दुहेरी कायदेमंडळ आहे. ब आणि ड. दुहेरी न्यायपालिका आहे का? नाही. ब आणि ड. दॅट्स इट. ही दोन उत्तर आहेत. ऑप्शन नंबर 2. प्रभावशाली केंद्र शासन आहे का? तर आहे. द्विगृही कायदेमंडळ आहे का? आहे. लोकसभा आणि राज्यसभा. दुहेरी न्यायपालिका आहे का? नाही. भारताची न्यायपालिका स्वतंत्र आणि एकात्म स्वरूपाची आहे, दुहेरी नाही. बरोबर. आणि ती हायरार्की आहे. अध्यक्षीय शासन पद्धती कुठं आहे? अमेरिकेत आहे. आणि सेमी प्रेसिडेन्शियल किंवा अर्धाध्यक्षीय शासन पद्धती कुठं आहे? श्रीलंकेत आहे. NCERTच्या लेक्चर सिरीजमध्ये हे मी तुम्हाला सगळं समजावून सांगितले. बघा, ज्या प्रत्येक गोष्टीवरती आपण लेक्चर सिरीज बनवली आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्च करा, सगळी लेक्चर VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. तेवढं कष्ट घ्या सर्च करायचं. आत्ता भारतीय राज्यघटनेतील पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ही ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण घेतलेली नाहीत म्हटले? नाहीत, घेतलेली नाहीत, ब्रिटनकडून घेतलेलं नाही. ओके. आता हे जर का तुम्हाला माहीत असायला पाहिजे सर्वप्रथम की ब्रिटनकडून काय काय घेतलं आहे. ओके, तर तुमच्या लक्षात येईल. बरोबर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, ब्रिटनकडून घेतलं नाही बरं का, समवर्ती सूची. आता हे कुठून घेतले? हे आपण घेतले ऑस्ट्रेलियाकडून. दॅट्स इट. समवर्ती सूची आणि व्यापार आणि उद्यमाशी संबंधित जे तत्त्व आहेत तर ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. आणि बाकीचं सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप आणि कायद्याचं राज्य या तरतुदी आपण ब्रिटनकडून स्वीकारलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत संरचना म्हणून मान्य केला जातो? वैधानिक पद्धती, संसदीय लोकशाही, लोकसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतील. कोणता भाग त्यांनी बेसिक स्ट्रक्चर आहे असं त्यांनी विचारलं आहे. कुठला भाग असू शकतो? संसदीय लोकशाही. बाकीचं काय हे चेंज होऊ शकतं. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात, याच्यात बदल केला जाऊ शकतो. वैधानिक पद्धतीत बदल केला जाऊ शकतो. लोकसभेच्या अध्यक्षात बदल केला जाऊ शकतो. परंतु संसदीय लोकशाही ही जी व्यवस्था आहे भारतातली, संसदीय म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रॅटिक सिस्टीम भारतात आहे, संसदीय लोकशाही पद्धत भारतात आहे, त्याच्यात मात्र तुम्ही बदल करू शकत नाही. ते राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे. बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केशवानंद भारती, मी वरती सांगितले 1973चा खटला आहे. केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे संविधानाची मूलभूत चौकटी संकल्पना प्रस्तावित झाली. बरोबर आहे का? बरोबर आहे. अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्तीचं कलम आहे हे. संविधानाबाबत बदल करताना दुरुस्ती अपेक्षित असून परिवर्तन नाही. बरोबर ना? दुरुस्तीच अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये तुम्ही परिवर्तन करू शकत नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करू शकत नाही. त्याच्यामुळे हे उत्तम वाक्य बरोबर आहे. आणि घटनादुरुस्ती आपण कुठून घेतली? दक्षिण आफ्रिका. त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही विधानं तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके. 1973चा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेला होता. आणि आत्तापर्यंत सर्वात मोठं बेंच इथं बसलं होतं. किती न्यायाधीशांचं बेंच बसलं होतं जरा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके. आणि याच खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेची किंवा संविधानाची मूलभूत चौकट ही ठरवलेली आपल्याला दिसते. ओके. चलो पुढं. भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख किंवा सोशल डॉक्युमेंट हे नाव कोणी दिलं आहे? बघा, ह्याच्यामध्ये एक भारतीय आहे आणि 2 वेस्टर्न विचारवंत आहेत. मग बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की मग एक भारतीय आहे तर ते उत्तर आहे. नाही, ते उत्तर नाही आहे. याचं उत्तर आहे ग्रॅन्युअल ऑस्टिन. ओके. यांचं पुस्तक फेमस आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास केला आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं भारतीय राज्यघटनेला हा एक सामाजिक प्रलेख आहे, सोशल डॉक्युमेंट आहे. आलं लक्षात? ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे. जम्बलिंग करून घेऊ नका. जर का 3 ऑप्शन वेगळे आणि एक ऑप्शन वेगळा असेल तर बऱ्याच जणांना वाटू शकतं की ते ऑप्शन असेल, पण तो नाही आहे. ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी म्हटले. इंग्लिशमध्ये त्याला सोशल डॉक्युमेंट असं म्हणतात. त्याला जिवंत डॉक्युमेंट किंवा जिवंत दस्तऐवज असं सुद्धा राज्यघटनेला म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? अमेरिकेकडून आपण काय काय स्वीकारले? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अमेरिकेकडून स्वीकारली मूलभूत हक्क. कर्तव्य नंतर ॲड केली,
संसदीय सरकार, एकेरी नागरिकत्व हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मूलभूत हक्कांची जी तरतूद आहे किंवा मूलभूत हक्क जे आहेत भारताच्या राज्यघटनेतले ते आपण अमेरिकेकडून स्वीकारलेले आहेत, हे लक्षात ठेवा. हे जास्त महत्त्वाचं आहे. मूलभूत कर्तव्ये जे आहेत तर ते आपण सोव्हिएत रशियाकडून स्वीकारलेली आहेत. संसदीय सरकार म्हणजे प्रबळ केंद्र असलेलं संघराज्य जे आहे तर ते आपण कॅनडाकडून काय म्हणतो आपण त्याला, कॅनडाकडून स्वीकारलेली ती तरतूद असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी संघराज्याच्या तत्वाशी पुढीलपैकी कोणतं वैशिष्ट्य सुसंगत नाही? संघराज्याच्या तत्वाशी सुसंगत नसलेली वैशिष्ट्ये शोधायची आहेत. सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान आहे का? हे सुसंगत आहे. एकल नागरिकत्व आहे. केंद्राला अधिक कायदे निर्मितीचे अधिकार आहेत का? आहेत. केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक बरोबर आहे. घटक राज्याचे कायदे निर्मितीचे अधिकार केंद्र उल्लंघन किंवा अतिक्रमण करू शकत नाही. केंद्र तिथं अतिक्रमण करू शकतं. ई फक्त नाही आहे. बाकी अ, ब, क आणि ड हे 4च्या 4 वाक्य संघराज्याच्या तत्वाशी सुसंगत असणारी वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. त्याच्यामुळं अ, ब, क आणि ड पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील विधानं विचारात घ्या. 2 विधान दिलेत तुम्हाला आणि त्याच्यात तुम्हाला बरोबर किंवा चूक विधान निवडायचं आहे. मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे का? आहे. ती संविधानात 44व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे अंतर्भूत करण्यात आली. 44व्या नाही आहे, 42व्या घटना दुरुस्ती 1976. त्याच्यामुळं ब चुकले, अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. हे लक्षात येते ना, मी जे तुम्हाला सांगतो ते थोडंसं फास्ट होत असेल तर हे प्रश्न तुम्ही PYQ केले. आत्ता फक्त त्याचं उत्तर तेच का आहे ते फक्त आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स इट. हे सोपं असल्यामुळं याच्यात जास्त वेळ घालवायला नको. पुढचा प्रश्न. 2 विधानं दिलेत तुम्हाला, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. मोठा प्रश्न आहे थोडासा. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं आणि प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ओके, ही दोन्ही विधानं त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. फक्त ही म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु ब हे अचं योग्य स्पष्टीकरण नाही आहे. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचं नियंत्रण हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं. ऑब्व्हियसली भिन्न असतं. प्रशासनावर कायदेमंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहेच की वैशिष्ट्यच आहे ते. दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु हे कारण बरोबर नाही आहे. पुढचा प्रश्न. जोड्या लावायच्यात. एकेरी नागरिकत्व कुठून स्वीकारलं आहे आपण? इंग्लंडकडून स्वीकारलं. त्याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकेकडून स्वीकारले. राज्यधोरणाचे मार्गदर्शक तत्त्व आयर्लंडकडून स्वीकारले आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून. अ ला 1, ब ला 2, क ला 3, 4 समोरासमोर जोड्या लागतात. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. याच्यात काय समजावून सांगण्यासारखं नाही, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष राज्य धार्मिकतेच्या विरुद्ध आहे? नाही. राज्याला धर्म आहे? नाही. राज्य हे अधार्मिक आहे? नाही. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचं टाळलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारतातली धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आणि पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेची संकल्पना याच्यात तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे तर ती धर्म आणि राज्यसंस्था याच्यामध्ये क्लिअर कट डिवायडेशन किंवा भिंत बनून राहते. भारतात तसं काहीही होत नाही. जिथं जिथं धर्मात सुधारणांची गरज आहे, उदाहरणार्थ ट्रिपल तलाकचा मुद्दा असेल, राज्यसंस्थेने केलेला तो मोठा हस्तक्षेप होता आणि ट्रिपल तलाक आता इलिगल ठरवलेलं आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं राज्य या संकल्पनेस सामाजिक करार म्हणून डॅश डॅश यांनी संबोधलं. सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणून कोणी संबोधलेलं आहे? तर याला संबोधलेलं आहे लॉक आणि रुसोनी. आता हे लॉक आणि रुसो आहेत तर हे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स आहेत. ह्याचा PSR ऑप्शनमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे इथं फक्त लक्षात ठेवा तुम्ही, बाकीचं काय टेन्शन घेऊ नका. त्याचीसुद्धा लेक्चर फ्री आहेत वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरची, तुम्ही थोडीशी ते पाहून घ्या. रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं राज्य याला सामाजिक करार असं म्हटलं आहे. सोशल कॉन्ट्रॅक्ट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. कुणी म्हटलं आहे? लॉक आणि रुसोनी म्हटलेलं आहे. पुढचा जरा थोडासा लेंदी प्रश्न आहे. भारतीय संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचं किंवा पूर्णपणे एककेंद्रीय स्वरूपाचं नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचं मिश्रण दिसून येईल. दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला तो एक वेगळाच प्रकार होय असं भारतीय संघराज्याबाबत कोणी म्हटलं आहे?
कोणी म्हटले? त्याचं उत्तर आहे डी बासू, दुर्गादास बासू. ओके, ते म्हटलं होते की भारताचं संघराज्य हे संघराज्यात्मक स्वरूपाचं नाही आहे किंवा एकात्म स्वरूपाचं सुद्धा नाही आहे, तर ह्या दोघांच्या मिश्रणातून तयार झालेला हा एक वेगळाच प्रकार आहे, असं भारताच्या संघराज्याचं वर्णन डी बासू किंवा दुर्गादास बासू यांनी केलेलं आपल्याला दिसतं. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, बरोबर विधान तुम्हाला निवडायचं आहे. 4 विधान तुमच्यासमोर आहेत. कुठलं विधान बरोबर वाटते? भारत आणि अमेरिका या दोन्ही संघराज्यातील राज्यघटनेमध्ये अधिकाराच्या 3 याद्या ही बाब समान आहे. नाही, अमेरिकेत अधिकारांचं तसं डिवायडेशन नाही आहे जसं भारतात झाले. कॅनडाच्या संघराज्याच्या प्रतिकृतीने वैधानिक अधिकारांच्या 2 याद्यांची तरतूद केली असून एक यादी ही संघ सरकारची तर दुसरी यादी घटक राज्यांची आहे. नाही, भारतीय संघराज्याची व्यवस्था ही केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभाजनावर आधारित आहे, परंतु त्यांच्यात न्यायालयीन अधिकारांची विभागणी केलेली नाही. भारतात न्यायालयीन अधिकारांची विभागणी झाली का? नाही. भारतातली न्यायव्यवस्था आहे तर ती स्वतंत्र आणि एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एखादा निर्णय भारतातल्या सर्व उच्च न्यायालयांवरती बंधनकारक असतो. किंवा राज्याचा उच्च न्यायालयाचे वेगळे निर्णय असतात का? वेगळे निर्णय असतात, परंतु त्याला जर का काउंटर केलं तर सर्वोच्च न्यायालयानं जो दिलेला निर्णय असतो तर तो मात्र राज्यांवरती बंधनकारक असतो. हे विधान बरोबर आहे. कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यातील संबंधावर आधारित एखाद्या शासनाचं संघराज्य की एकात्म असं वर्गीकरण केलं जातं. नाही, ते संविधानात केलेलं तुम्हाला दिसून येईल. फक्त पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्त्व घेण्यात आलेली आहेत? अमेरिकेतून काय काय घेतले? तर काय काय घेतले? मूलभूत अधिकार घेतलेत आणि सशस्त्र दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतील, क आणि ड. हे बाकीचं आपण घेतलेलं नाही आहे. दॅट्स इट. प्राध्यापक के.सी. वियर यांच्या निरीक्षणानुसार भारतातील खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचं खरं स्वरूप व्यक्त होतं? प्राध्यापक के.सी. वियर यांच्या मते किंवा यांच्या निरीक्षणानुसार कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचं खरं स्वरूप व्यक्त होते? काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर याचं असायला पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्म राज्य आहे. आलं का लक्षात? हे त्यांचं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुम्हाला हे पेपर लिहिताना किंवा एसे लिहिताना किंवा ॲक्च्युअल तुम्हाला PSRचा ऑप्शनल पेपर लिहिताना किंवा मेन्समधला GS2चा पेपर लिहिताना हे तुम्हाला कामाला येऊ शकतं. के.सी. वियर यांचं विधान हे असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, दॅट्स इट. ही विधानं जे आहे तर ते तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. इथं काही कसा जरी प्रश्न आला तर तुम्हाला ते माहीतच पाहिजे, म्हणजे फॅक्च्युअल डाटा आहे. कोणत्या तत्वातून राज्यसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतोय? म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जो आहे तर त्याचा उगम झाल्याचं तुम्हाला दिसतंय. न्यायालयीन पुनर्विलोकन आहे का? नाही. सत्ता विभाजन नाही, सत्तेच विभाजन आहे तिथं. प्रदत्त नाही. तर काय? कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ या तत्वातून किंवा कायद्याचं राज्य या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतोय. म्हणजे कायद्यानं जे करता येईल तुम्हाला तेच तुम्ही करू शकता. ओके, समजलं का लक्षात? पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाहीत म्हटले? नाहीत. एकच राज्यघटना आहे का? आहे. राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व बरोबर आहे. एकात्म न्यायव्यवस्था बरोबर आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवा आहे का? अखिल भारतीय सेवा आहे का? ऑब्वियसली अखिल भारतीय सेवासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसतंय. आणीबाणीच्या तरतुदी आहेत का? तर आहेत. फक्त ड ऑप्शन नाही आहे. तर असा पर्याय शोधायचा आणि ते त्याचं उत्तर लिहायचं अ, क, ई आणि फ. तर ही त्याची उत्तरं आहेत. समजलं? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. समजलं? फक्त स्वतंत्र न्यायव्यवस्था नाही आहे भारतात, बाकीच्या ह्या प्रश्नातलं सगळं आहे. हे तुम्ही आता पाठ झालं असेल तुमचं. भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात? संघराज्य प्रणालीची भारतीय संघराज्यात कोणती वैशिष्ट्ये? सत्ता विभाजन झाले का? झाले. दुहेरी कायदेमंडळ आहे. लिखित राज्यघटना आहे. दुहेरी नागरिकत्व नाही, एकेरी नागरिकत्व आहे. स्वतंत्र न्यायमंडळ आहे. फक्त ब काढून टाका. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, क, ड आणि ई. दॅट्स इट. सोपं आहे. एक जरी शब्द तुम्हाला क्लिक झाला प्रश्नातला तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय न लॉजिक लावता. आणि जर का लॉजिक लावायचं असेल तर अभ्यास करायला पाहिजे, बाकी काही नाही. अभ्यास इम्पॉर्टंट आहे. जोड्या लावायच्या तुम्हाला.
जशा लावतो आपण तशाच. काय करायचं आहे, एका बाजूला तुम्हाला थिंकर्स दिलेत किंवा विचारवंत दिलेत आणि त्यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन कसं केलं आहे याचा तुम्हाला जोड्या लावायच्यात. के.सी. वियर काय म्हणतात, भारताचं संघराज्य आहे तर ते अर्ध किंवा निम्न संघराज्य आहे. ग्रॅन्युअल ऑस्टिन काय म्हणतोय, हे सहकारी किंवा कोऑपरेटिव्ह स्वरूपाचं संघराज्य आहे. मॉरिस जोन्स काय म्हणतोय, हे सौदेबाजीचं संघराज्य आहे किंवा सौदारित संघराज्य आहे. आणि आयव्हर जोनिंग्स काय म्हणतात, प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य आहे. म्हणजे हे कधीकधी एकात्म स्वरूपाचं होतं, कधीकधी होतं ते आणीबाणीच्या काळात ते एकात्म स्वरूपाचं होतं. ओके, दॅट्स इट. हे अशा जोड्या लागतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ ला 3, ब ला 2, क ला 1 आणि ड ला 4. ओके, सोपं आहे. हे लिहून ठेवा तुम्ही. याच्याबद्दल प्रश्न आयोग म्हणजे वारंवार विचारलेलं आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं पाठ केलं तर वेल अँड गुड, नसेल पाठ होत तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खाली विधानं दिलेली आहेत, ती विधानं तुम्हाला उच्चारात घ्यायची आहेत. यातलं चुकीचं किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो नाही, हे चुकीचं आहे विधान. म्हणजे सध्या जे अमेरिकेतले अध्यक्ष आहेत तर ते विधिमंडळास, त्याला कायदेमंडळ आपण म्हणू, कायदेमंडळाला जबाबदार आहेत का, नाही आहेत. कारण अध्यक्ष डिरेक्टली लोकांकडून निवडून दिले जातात आणि कायदेमंडळ मग अध्यक्ष ते निवडतात, कायदेमंडळात कोण कोण असावं, त्याच्यामुळे ते विधिमंडळात जबाबदार नाहीत. संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो, ब्रिटनमध्ये आहे, बरोबर आहे. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे, बरोबर आहे, आणि तो सरकारचा सुद्धा प्रमुख आहे. भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. वास्तविक शासन प्रमुख आहे का, नाही. वास्तविक शासन प्रमुख कोण आहे, पंतप्रधान आहे, त्याच्यामुळं हे चुकले. ब आणि क हे जी दोन विधान आहेत तर ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. समजलं. पुढचा प्रश्न, जर लोकशाहीचं मूल्यमापन केलं तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणतं ते ओळखा. कोणतं विधान लोकशाहीला अनुसरून नाही. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, बरोबर आहे. अल्पसंख्याकांचं शासन असतं का, नाही, हे चुकले. व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे का, आहे. कायद्यासमोर समानता आहे का, तर आहे. अ, ब आणि ड, त्याच्यामुळं हे चुकीचं कुठलं आहे तर पर्याय क्रमांक 3, क फक्त चुकीचं आहे. अ, ब आणि ड हे 3 ऑप्शन बरोबर आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये अल्पसंख्याकांचं शासन नसतं, बहुमताचं शासन असतं किंवा बहुसंख्याकांचं शासन असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचं सांगितलं होतं. त्याचं कारण काय, काय कारण आहे. भारतीय समाज समतेवर आधारलेला नव्हता, म्हणजे स्वतंत्रपूर्व काळात, बरोबर आहे का, समता नव्हतीच त्यावेळेला, विषमता खूप होती, बरोबर आहे. परंपरेच्या दृष्टीने भारत लोकशाही देश नव्हता, होता का अगोदर, स्वातंत्र्याच्या अगोदर नव्हताच की. जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झालं होतं का, झालं होतं. तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. ही तिन्हीच्या तिन्ही विधानं स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर का तुम्ही विचार केला तर ही तिन्हीच्या तिन्ही विधानं सत्यच आहेत ना, त्याच्यामध्ये डोकं काय जास्त लावायचं आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतीय संघराज्य व्यवस्था खालीलपैकी कोणतं मूलतत्व दिसून येतं. भारतीय संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्व दिसून येतात. दुहेरी शासन व्यवस्था आहे का भारतात, आहे की. द्विगृही कायदेमंडळ आहे का, 2 आहेत का सभागृह कायदेमंडळाचे, आहेत की. अधिकारांचं वाटप झालं का, झालंय. एकेरी नागरिकत्व आहे का, आहे. आणीबाणीविषयक तरतुदी आहेत का, आहेत. स्वतंत्र न्यायमंडळ आहे का, तर आहे. याचं उत्तर आहे एकेरी नागरिकत्व. संघराज्य व्यवस्थेची मूलतत्व त्यांनी सांगितलीत. मूलतत्व कुठली वाटतात, म्हणजे जी बेसिक आहेत ती. तर दुहेरी शासन व्यवस्था आहे का, आहे. त्याच्यानंतर अधिकारांचं वाटप झालं आहे का, झालं आहे. द्विगृही कायदेमंडळ आहे का, आहे. आणि स्वतंत्र न्यायमंडळ आहे का, आहे. अ, ब, ड आणि ई असं ऑप्शन कुठं आहे, अ, ब, ड, ई 2. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. बघा, संघराज्य व्यवस्थेची कुठली मूलतत्वे म्हटले, मूलतत्वे बेसिक गोष्टी कुठल्या आहेत तर या बेसिक आहेत. दुहेरी शासन व्यवस्था, अधिकारांचं वाटप, द्विगृही कायदेमंडळ आणि स्वतंत्र न्यायमंडळ ही बेसिक तत्व आहेत. ओके, आलं लक्षात. ही तत्व राज्यघटनेत आहेत, परंतु ती बेसिक आहेत का, नाही. म्हणजे कुठल्याही जगातल्या देशात जर का हे असं विभाजन झालेलं असेल, दुहेरी शासन व्यवस्था असेल, अधिकारांचं वाटप असेल, द्विगृही कायदेमंडळ असेल आणि स्वतंत्र न्यायमंडळ असेल, तर ती व्यवस्था संघराज्य स्वरूपाची आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल घ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणतोय,
ए हा देश आहे आणि ए ह्या देशात आणीबाणीविषयक तरतुदी तिथल्या संविधानात नाही आहेत, परंतु ह्या 4 तरतुदी आहेत. मग तिथं तुम्ही संघराज्य व्यवस्था नाही असं म्हणू शकाल का? नाही. जिथं या 4 तरतुदी तुम्हाला दिसतील तर तिथं संघराज्य व्यवस्था असल्याचं आपल्याला लक्षात येईल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ कोणता आहे? काय लाभ आहे संसदीय शासन पद्धतीचा? प्रमुख लाभ कोणता आहे? कुठला आहे? तर कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळास जबाबदार राहतं. बरोबर ना? कोणाला जबाबदार असतं? एक्झिक्युटिव्ह. कोणाला जबाबदार असलं? लेजिस्लेटिव्हला. कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ स्वतंत्रपणे कार्य करतात का? नाही. त्यामुळे धोरणामध्ये सातत्य राहत आणि ती अधिक कार्यक्षम असते. चुकीचं आहे. शासनाचा प्रमुख हा निवडणुकीशिवाय बदलला जाऊ शकत नाही. शासनाचा प्रमुख निवडणुकीशिवाय म्हणजे पंतप्रधान, म्हणजे सपोज एखाद्या पक्षाचं सरकार आलं आहे, सपोज आता फॉर एक्झाम्पल घ्या, भारतात एक पंतप्रधान आहे, त्यांचा मृत्यू झाला, तर मग त्याला त्याची निवड करण्यासाठी पुन्हा एकदा इलेक्शन घ्यायला लागतं का? नाही. तिथं लगेच ते बहुमत सिद्ध केलं जातं आणि बहुमताचा पाठिंबा असणाऱ्या नेत्याला तिथं पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती शपथ देतात. दॅट्स इट. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळात जबाबदार असतं. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अट्या आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असं कोणी म्हटलं आहे? कोणी म्हटलं आहे? तर प्रोफेसर लास्की, हेरॉल्ड लास्की यांचं हे विधान आहे. हे लक्षात ठेवा. हे पाठच करून ठेवा. हे तुम्ही कुठेतरी वापरू शकता किंवा लिहू शकता. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाची काही मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ठरवण्यात आली आहेत. त्यापैकी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहेत? सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेली वैशिष्ट्ये असं विचारले त्यांनी. मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालयाने काय काय ठरवले ते बघा. संघराज्य, धर्मनिरपेक्षता, मुक्त आणि योग्य निवडणुका, कायद्याचं राज्य आणि न्यायालयीन पुनर्लेखनाची सत्ता. ही अ, ब, क, ड आणि ई. 4च्या 4 ऑप्शन, 5च्या 5 ऑप्शन बरोबर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही म्हटलंय. हे चुकीचं आहे. पहिलंच विधान चुकीचं आहे. बाकीच्या 4चे 4 विधानं बरोबर आहेत. धर्मनिरपेक्षता राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे, इथं नाही म्हटलंय. त्याच्यामुळे हे पहिलंच विधान चुकीचं आहे. बाकीचं सगळं तुम्ही वाचून घ्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? ओके, मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. मागाशी सांगितल्याप्रमाणे केशवानंद भारती खटला 1973चा. ह्याच्याबद्दल जरा डिटेलमध्ये वाचून घ्या बरं का. हा खटला खूप महत्त्वाचा ठरतो आहे कारण याच्यावरती वारंवार आयोग प्रश्न विचारतो. इवन UPSCला सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न, योग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे भारत लोकशाहीवादी देश आहे आणि प्रजासत्ताक आहे. इथं कुठला राजा किंवा राणी आहे का? नाही. ब्रिटन लोकशाहीवादी देश आहे परंतु प्रजासत्ताक नाही, म्हणजे लोकांचं राज्य नाही आहे, कारण तिथं राजा किंवा राणी रूल करतोय. त्याच्यामुळे दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. उदाहरणंसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी, पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या राज्यघटनेतून स्वीकारले? जर्मनीकडून स्वीकारले हे तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या निलंबनाच्या संबंधीच्या तरतुदी. बरोबर ना? ज्यावेळेस आणीबाणी किंवा इमर्जन्सी लावली जाते तर तिथं आपल्या मूलभूत अधिकारांचं निलंबन जे आहे तर ते राज्यसंस्थेकडून केलं जातं. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत यांच्या जोड्या लावायच्या आहेत? कुठून कुठून आपण घेतले? समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतली, न्यायालयीन पुनर्वलोकन अमेरिकेकडून घेतलं आहे, शेषाधिकार केंद्राकडं ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतली आहे आणि कायद्याचं अधिराज्य ही तरतूद आपण इंग्लंडकडून घेतली. आलं लक्षात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, हे समजलं. हे मागाशीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश किंवा आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेली नाही म्हटले? नाही, घेतली नाही. ओके, मार्गदर्शक तत्व आपण कोणाकडून घेतलेत? आयर्लंडकडून आपण काय काय घेतलं आहे?
मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर सदस्यांचं राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन. आणि हे मूलभूत अधिकार आपण कुठून घेतलेत? EVSAकडून. तर त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसतं. ओके, समजलं? पुढचा प्रश्न. भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकाराने भारतीय संघराज्यात काय काय केले ते तुम्हाला सांगायचं आहे. काय केले? केंद्राला अधिक अधिकार दिलेले आहेत का? तर दिलेले आहेत. राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिलेले आहेत, हे चुकीचं आहे. घटक राज्यांना नाही, हे पण चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांना नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे बरोबर विधान निवडायचं होतं. पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर आहे. स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकाराने भारतीय संघराज्यात केंद्राला अधिक अधिकार दिल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्वलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन हे सगळ्यांनाच माहीत आहे. हे आपण अमेरिकेकडून स्वीकारलं आहे. ओके, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आणि ज्युडिशियल रिव्ह्यू ह्या दोन्ही भारतातल्या राज्यघटनेतल्या तरतुदी आपण अमेरिकेकडून स्वीकारलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय घटनाकर्त्यांनी केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती ही कल्पना डॅश डॅशच्या संविधानातून घेतलेली आहे. कुठून घेतली आपण? कॅनडाकडून. मात्र राज्यपालांचं पद ही तरतूद जी आहे तर ती तुम्हाला 1935च्या कायद्यात असल्याचं आपल्याला दिसतंय, किंवा राज्यपालाचं पद ही जी तरतूद आहे तर ती 1935च्या कायद्यात आहे. ओके, समजलं? पुढचा प्रश्न. खालील कोणती विधानं बरोबर नाहीत? बरोबर नाही त्याचा अर्थ काय? चुकीची निवडायची आहेत तुम्हाला. चूक कुठलं आहे? संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची व्याख्या दिलेली नाही. बरोबर आहे, दिलीच नाही. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. बरोबर आहे. संविधानाने अँग्लो इंडियन समूहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. केलाय का? केलाय. म्हणजे आई किंवा वडिलापैकी कोणतरी बाहेरचं पाहिजे वगैरे ते तुम्हाला माहितीच आहे. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली BP मंडल नाही आहे, काका कालेलकर, आणि हे BP मंडल हा दुसरा मागासवर्गीय आयोग आहे. 1979-80च्या दरम्यान तो आला होता. आणि पहिला आयोग जो आहे तर तो कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, भारताच्या संविधानामध्ये SC STची व्याख्या, मागासवर्गीयांची व्याख्या आणि अल्पसंख्याकाची व्याख्या दिलेली नाही. हे लक्षात ठेवा. अल्पसंख्याक फक्त 2च गट असू शकतात, भाषिक आणि धार्मिक. अल्पसंख्याकाचा तिसरा प्रकार राज्यघटनेत कुठेही नमूद नाही, हे लक्षात ठेवा. ह्या थोड्याशा आउट ऑफ द बॉक्स जाऊन सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, समजलं? पुढचा प्रश्न. कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण आहेत? सर एडवर्ड कोक. हे पाठ करा, पाठ लक्षात तुमचं जात असेल तर. हे जे वेस्टर्न पॉलिटिकल लोकांची जी मी तुम्हाला त्यांनी केलेली कामं किंवा त्यांनी काही डेव्हलपमेंट केली असेल, काही सांगितलं असेल, एखादं सेंटेन्स असेल तर ते ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कायद्याचं राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ याचे आद्य प्रवर्तक किंवा पायोनियर किंवा फादर फिगर सर एडवर्ड कोक हे आहेत. ओके, समजलं? पुढचा प्रश्न. खालील 2पैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. शासन आणि जनाधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियापासून मुक्त आहेत. ओके, चुकीचं विधान ओळखायचं आहे. हे नियमित कायदेशीर प्रक्रियापासून मुक्त आहेत का? नाही. कायद्याचं राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे का? आहे. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. कायद्याचं राज्य हे तत्व संविधानात अंतर्भूत आहे आणि हे नियमित कायदेशीर प्रक्रियापासून मुक्त नाहीत, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही म्हटले? आधार देत नाही. एक राज्यघटना देते का? द्विगृही कायदेमंडळ. भारतीय संघराज्य आहे, कोणतं तत्व आधार देत नाही? राज्यघटनेची सर्वोच्चता देते का? देते. न्यायालयीन पुनर्वलोकन देते. द्विगृही कायदेमंडळ. एकच राज्यघटना आहे, म्हणजे कुठल्याही देशात जर का एकच राज्यघटना असेल तर तिथं संघराज्य व्यवस्था आहे असं म्हणता येतं का? नाही. म्हणजे भारतात एक राज्यघटना आहे म्हणून संघराज्य आहे का? नाही. कारण राज्यघटना सर्वोच्च आहे, द्विगृही कायदेमंडळ आहे आणि न्यायालयीन पुनर्वलोकन केलं जाऊ शकतं म्हणून भारतात संघराज्य आहे. एक राज्यघटना आहे म्हणून नाही. त्याच्यामुळं आधार देत नाही, फक्त 1 हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विभागाचा विचार कुठल्या देशाकडून घेतला आहे हे माहीत आहे, अमेरिकेकडून घेतला. आता काय मी ते वारंवार सांगत बसत नाही. पुढचा प्रश्न, संसदीय शासन पद्धतीचं खालीलपैकी कोणते दोष समजले जातात? संसदीय शासन पद्धतीचे दोष सांगायचे तुम्हाला. दोष कुठले कुठले आहेत? अस्थिर शासन असतं का? आहे. कौशल्यहीनांचं शासन असतं का? असतं का? आहे. सत्ता विभाजनाच्या विरुद्ध आहे का? आहे. जुलुमशाही होऊ शकते का? जुलुमशाही काय होऊ शकत नाही. मंत्रिमंडळाची हुकुमशाही होऊ शकते का? तर होऊ शकते. तर अ, ब, ड आणि ई पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. जुलुमशाही होण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे हे दोष आहेत. अस्थिर शासन होऊ शकतं, कायदेमंडळाची हुकुमशाही निर्माण होऊ शकते, कौशल्यहीनांचं शासन म्हणजे आत्ताच आपण भारतातल्या मंत्रिमंडळात पाहिलं ज्यांना लिहिता वाचता येत नाही आहे, ज्यांना काही इंग्लिशमधलं समजत नाही असे लोक मंत्रिपदावरती बसलेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे स्किलच नाही आहे कुठलं, ते जे होऊ शकतं. सत्ता विभाजनाच्या विरुद्ध आहे का? आहेच. ओके, सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या कार्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधानं विचारात घ्या. 2000ला भारताच्या राज्यघटनेचा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न झालेला होता. ओके, आणि त्यावेळेस त्यांना त्या आयोगाला असं मान्य करावं लागलं होतं की आम्ही राज्यघटनेची जे मूळ स्ट्रक्चर आहे तर त्याला धक्का लावणार नाही. ओके, त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000मध्ये करण्यात आली होती. बरोबर आहे. 11 सदस्यांसह त्यांचे प्रमुख एस.एन. व्यंकटचलैया होते. बरोबर आहे. त्याचा अहवाल 31 मार्च 2002 रोजी सादर करण्यात आला. बरोबर आहे. त्यांनी 249 शिफारशी केल्या होत्या. बरोबर आहे. तर हेही बरोबर आहे. तर ही जी सर्व विधानं आहेत तर ती तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. अ, ब, क, ड पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. यालाच राज्यघटना पुनर्विलोकन आयोग असंही म्हटलं जातं. 2000 साली याची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे करण्यात आलेली होती. ओके, आणि 2002मध्ये त्यांनी आपला अहवाल जो आहे तर तो सादर केलेला आहे. केंद्र सरकारची ही आयोग होता. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्व स्वीकारण्यात आलेली आहेत? ब्रिटनकडून आपण काय काय स्वीकारले? कायद्याचं राज्य आणि कायदा निर्मिती प्रक्रिया. क आणि ड पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. हे आता तुम्हाला मी पुन्हा काय सांगत बसत नाही. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत, त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे. ब्रिटिशची घटना अलिखित आहे. बरोबर आहे. ब्रिटिश घटना सर्वाधिक लवचिक आहे. बरोबर आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. बरोबर आहे. तर याच्यातलं कुठलंही विधान चुकीचं नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 कोणतंही विधान चुकीचं नाही. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते का? होते. मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते का? नव्हते. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर आहे. अ जे विधान आहे तर ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 मौलाना अबुल कलाम आझाद. तर काही जणांना वाटू शकतं की नियम समितीचे अध्यक्ष नाही, अल्पसंख्याक समितीमध्ये त्यांचा समावेश असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील तरतुदी आणि त्यांची उगमस्थानं यांच्या लावायच्यात जोड्या. ओके, एकेरी नागरिकत्व आपण पहिल्यापासून प्रस्तावना किंवा उद्देशपत्रिका आपण कुठनं घेतली आहे? अमेरिकेकडून घेतली आहे. एकेरी नागरिकत्वाची पद्धत आपण कुठलं घेतली आहे? ब्रिटन किंवा UK कडून घेतली आहे. प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य आपण कुठून घेतलं आहे? कॅनडाकडून घेतलं आहे. आणि राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आपण कुठून घेतली आहे? आयर्लंडकडून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1. दॅट्स इट. 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. हे जोड्या लावायला अशाच जोड्या लावून तुम्ही घ्या. ह्याची ज्यावेळेस प्रिंट काढाल त्यावेळेस तुम्ही ती सगळी मार्कअप जे आहे तर ते करून घ्या. पुढचा सुद्धा प्रश्न आहे, जोड्याच लावायचे तिथे सुद्धा राज्यघटनेच्या स्रोतासंबंधात. ब्रिटनची राज्यघटना आहे तर त्या ब्रिटनच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतले? कॅबिनेट व्यवस्था. आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण मार्गदर्शक तत्त्व. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून आपण संयुक्त बैठक आणि अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण उपराष्ट्रपतीचं पद घेतलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4, 3, 2, 1 अ, ब, क, ड अशा जोड्या त्या लागत आहेत. पुढचा प्रश्न जोड्या लावाचा आहे. भारतीय संघराज्याचं वर्णन आणि विद्वान किंवा अभ्यासक. एकात्मतेकडे कल असलेलं संघराज्याचं स्वरूप असं कोणी म्हटलंय? प्राध्यापक D.N. बॅनर्जी. अर्धसंघराज्य, इथं अर्थ झाले, हे अर्ध पाहिजे होतं. अर्धसंघराज्य असं कोणी म्हटलंय? C.H. अलेक्झांड्रोविच. कमालीचं संघराज्य असं कोणी म्हटलंय? ॲपलबी पॉल E.H.
आणि केंद्रीकरण झालेलं संघराज्य कोणी म्हटलं आहे? KV राव. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अला 4 बला 3 कला 2 डला 1. ओके. याशिवाय केंद्रीकरण झालेले संघराज्य असं KV राव यांनी सुद्धा म्हटले बरं का, KV राव. याशिवाय एकात्म कल असलेलं संघराज्य हे DN बॅनर्जी, हे मी तुम्हाला सांगितलं, हे लक्षात ठेवा, हे एक्स्ट्राची माहिती. पुढचा प्रश्न जोड्याच लावायच्या आहेत. भारतीय संघराज्याचं वर्णन आणि वर्णनकर्ते यांचा जोड्या लावायच्या आहेत. सहकारी संघराज्य ग्रॅन्युअल ऑस्टिन, सौदेबाजीचं संघराज्य WH मॉरिस जोन्स, केंद्रीकरण झालेलं संघराज्य KV राव आणि अर्ध संघराज्य CH अलेक्झांड्रोविच. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 3 2 1 असं स्वरूप आहे. पुढचा प्रश्न जोड्याच लावायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा. राज्यपालांचं पद भारत सरकार कायदा 1935, न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकेची राज्यघटना, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्व आयर्लंडची राज्यघटना आणि संसदीय राज्यपद्धती ब्रिटनची राज्यघटना. दॅट्स इट. 2 जोड्या समोरासमोर लागतात, अ आणि क, आणि ब आणि ड पुढं मागं होते. ओके. याचं उत्तर आहे अला 1, थांबा ऑप्शन बघू द्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अला 1 बला 4 कला 3 डला 2 1 4 3 2. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. संसदीय लोकशाही आपण कुठून स्वीकारली? ब्रिटनकडून. बरोबर आहे. संघराज्य व्यवस्था आपण कुठून स्वीकारली? अमेरिकेच्या राज्यघटनेकडून. मार्गदर्शक तत्व आयर्लंडकडून. सामायिक सूची ऑस्ट्रेलियाकडून. तर ह्या सर्व जोड्या बरोबर जुळल्या आहेत. ओके. संघराज्य आपण अमेरिकेकडून स्वीकारले, परंतु प्रबळ केंद्र असणारे संघराज्य ही तरतूद आपण कुठून स्वीकारली? कॅनडाकडून. अलग लक्षात. दॅट्स इट. हे थोडंसं एक्स्ट्रा. पुढचा प्रश्न. व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी कोणत्या आहेत? व्यक्तींच्या प्रतिष्ठेचे संबंधित उद्देशपत्रिकेत बंधुभाव या तत्वाचा समावेश केलेला आहे. केला आहे का? केला आहे. मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली का? केली आहे. हे हक्क वादयोग्य दाद मागता येणारे आहेत का? आहेत. गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलेली आहेत का? तर आहेत. ही सर्वच्या सर्व विधानं तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. असं ऑप्शन किती आहे? पर्याय क्रमांक 4 जे आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. हे सगळं भारताच्या राज्यघटनेत व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी, पीपल्स डिग्निटीसाठी केलेल्या तरतुदी असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे दिलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. प्रबळ केंद्र आणि घटक राज्य यात अधिकारांची वाटणी झाली का? या अधिकारांची वाटणी ऑब्व्हियसली झाली आहे. एकात्म न्याय व्यवस्था आहे का भारतात? आहे. अखिल भारतीय प्रशासकीय सेवा आहेत का? आहेत. एकेरी नागरिकत्व आहे का? आहे. तर हे 4च्या 4 ऑप्शन तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. असा किती नंबरचा पर्याय आहे ते शोधा. थोडंसं खाली गेले तर पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे. ओके. थोडंसं फास्ट होत असेल तर कमेंट करा तशा फास्ट होत असेल तर. परंतु हे म्हणजे आता हे फास्ट आणि स्लो हे फक्त तुमच्या कानावरून जायला पाहिजे किंवा तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसायला पाहिजे. ओके. भारतीय संघराज्याचं वर्णन आणि लेखक त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा. संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म संघराज्य मागाशी सांगितले हे KC वियर यांनी म्हटलंय. पूर्णपणे संघराज्य नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्य नाही, परंतु दोन्हींचा संयोग असलेलं संघराज्य असं कोणी म्हटलंय? मागाशी सांगितले DD बसू यांचा संदर्भ आला होता. बला 3. प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य कोणी म्हटलंय? असं सर आयव्हर जोनिंग्ज यांनी असं म्हटलंय. एकात्म किंवा अद्भुत प्रकारचं संमिश्र संघराज्य असं कोणी म्हटलंय? हे ग्रॅन्युअल ऑस्टिननी म्हटलंय. तर असा पर्याय कुठं आहे? अला 4 बला 3 कला 1 डला 2. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. हे लिहून ठेवा. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे लिहून ठेवा. हे असं थोड्या वेळ थांबलो स्क्रीनवरती, त्याच्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढचा प्रश्न. जोड्याच लावायच्या आहेत. मूलभूत अधिकार आहेत आणि ते कुठून घेतलेले आहेत, म्हणजे तरतुदी आणि स्रोत. मूलभूत अधिकार आपण कुठून घेतलेले आहेत? अमेरिकेकडून. नीती म्हणजे मार्गदर्शक तत्व आपण कुठून घेतलेले आहेत? आयर्लंडकडून. केंद्र सरकारला उर्वरित अधिकार म्हणजे केंद्राकडे जे राहिलेले अधिकार आहेत तर केंद्राकडे, ही तरतूद कोणाकडून घेतलेली आहे? आपण कॅनडाकडून. आणि आणीबाणीची तरतुदी आपण जर्मनीकडून घेतलेली आहे. ओके. तर अला 4 बला 3 कला 2 आणि डला 1. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे.
ओके, समजलं. सगळ्या तरतुदी मी सुरुवातीला सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळं आत्ता इथं काही वेळ घालवत बसत नाही, नाहीतर खूप वेळ लेक्चर लेंदी नाही झालं पाहिजे, तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे. संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही, म्हणजे कोणाचं बरोबर इथं जुळलं नाही. सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते का? होते. कामकाज समितीचे अध्यक्ष के एम मुन्शी होते का? होते. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते का? होते. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते का? नाही. HC मुखर्जी होते, हे लक्षात ठेवा. ओके, HCM. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावायचे तुम्हाला, तरतुदी आणि स्रोत तुम्हाला दिलेले आहेत. कायद्याचं राज्य आपण कुठून घेतलं आहे? कायद्याचं राज्य आपण कुठून घेतलं आहे? कायद्याचं राज्य आपण इंग्लंडकडून घेतलं आहे. घटनादुरुस्ती प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. असा पर्याय कुठं आहे? अला 2, बला 3, कला 1. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचं कोणतं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य विचारले राज्यघटनेचं. भारत धार्मिक राज्य आहे का? नाही. भांडवलशाही राज्य आहे का? नाही. सर्वंकषवादी राज्य आहे का? नाही. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. पर्याय क्रमांक 2. ओके, धर्मनिरपेक्ष राज्य आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असं निदर्शनास येतं की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? कशावरून असं वाटतं तुम्हाला की सत्ता जी आहे कायदे करण्याची किंवा वास्तविक कार्यकारी सत्ता ही पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? ओके, संसदीय लोकशाही असल्यामुळं. प्रत्यक्ष लोकशाही आहे का भारतात? नाही, अप्रत्यक्ष आहे. प्रातिनिधिक लोकशाही आहे का? आहे. अध्यक्ष लोकशाही आहे का? नाही. ओके, आम्ही प्रतिनिधी निवडून देतो ना. संसदीय लोकशाही असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की भारतातली जी सत्ता आहे तर ती पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अंडर आहे. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. तुम्हाला फक्त याच्यातलं बरोबर विधान कुठलं आहे तर ते ओळखायचं आहे. कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स मधून आपण घेतलेली आहे का? नाही. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन नाही, अमेरिकेकडून. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलियाकडून, उर्वरित अधिकार कॅनडाकडून. मार्गदर्शक तत्व आयर्लंडकडून. ओके, दॅट्स इट. हे सर्वच्या सर्व विधान काय आहेत? चूक आहेत. चूक. पर्याय क्रमांक 3. सगळी विधानं ही चूक आहेत. दॅट्स इट. कॅन्सल. प्रश्न कॅन्सल म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. सगळे विधानं चूक आहेत. आयोगाने प्रश्न नाही कॅन्सल केला. खालील विधानं विचारात घ्या. 3 विधानं दिली, त्याच्यातली तुम्हाला बरोबर कुठली आहेत तर ते ओळखायचं आहे. भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचं अनुकरण केलं आहे. केलं का संविधानानं ब्रिटिश संसदीय प्रारूपाचं अनुकरण? तर केलेलं आहे. भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. बरोबर आहे. भारतातील न्यायालयांना संसदेनं पारित केलेल्या कायद्यांची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. नाही म्हटले, नाही. ही सत्ता प्राप्त आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे चुकलं आहे. अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व आपण कुठून घेतलं आहे? ऑस्ट्रेलियाकडून. पुन्हा एकदा साधा सोपा सरळ प्रश्न, इथं काही चुकण्याची शक्यता नाही आहे. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? बेसिक जी कॅरेक्टरिस्टिक आहेत, फीचर्स आहेत. राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व आहे का? आहे. कल्याणकारी राज्य आहे का? आहे. न्यायालयीन पुनर्वलोकन आहे का? आहे. पटना या नाही, हे घटनावाचा घटनादुरुस्तीबाबतच्या संसदेचे मर्यादित अधिकार आहेत का? आहेत. तर अ, ब, क आणि ड. पर्याय क्रमांक 4. अ, ब, क आणि ड. 4चे 4 ऑप्शन बरोबर आहेत. पुढचा प्रश्न थोडं राहिले, थोडासा दमखड. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेले न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर आहे? न्यायिक पुनर्वलोकन आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम कुठून आपण घेतलेला आहे? अमेरिका. ओके, 124 सर्वोच्च न्यायालयाची तरतूद. ओके, संघराज्य सरकारमध्ये संघराज्य सरकारमध्ये काय काय असतं? काय असते? सर्व राज्य आणि केंद्रामध्ये अधिकार विभाजित झालेले आपल्याला दिसतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 याचा अचूक उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न आहेत, नाही शेवटचे 3 प्रश्न आहेत. भारतीय न्यायपालिकांची वैशिष्ट्ये कोणती?
एकेरी आणि एकात्म न्यायपालिका आहे. बरोबर आहे का? आहे. न्यायपालिका सरकार नियंत्रित करतं? नाही. न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करतं? नाही. तर पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचं विधिमंडळ म्हणतात? सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचं विधिमंडळ असतं? द्विगृही. भारतात 2 सभागृह आहेत ना, लोकसभेचं वेगळं आणि राज्यसभेचं वेगळं. कायदेमंडळाची 2 सभागृह. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश काय होतं? सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं असतं. सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं असतं. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. तर अशा रीतीनं भारताच्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरचे हे जवळजवळ 90 प्रश्न आणि त्याचं विश्लेषण, बरोबर उत्तर आणि इतर थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि प्लीज जर का तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VJS ई-स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो तुम्हाला यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. आणि या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. आणि प्लीज आपल्या चॅनलच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.